भावांनो बहिणींनो, तुम्हाला माझा मानाचा जय भीम. कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? मी पण एकदम मजेत आहे. माझी बहीण आणि मी आम्ही दोघी गेलो होतो मामाच्या घरी. मामाच्या घरी जाताना ती आली होती तिच्या घरून रिक्षामध्ये, आणि मग रस्त्यामध्ये म्हणजे मला घेतलं आणि आम्ही दोघे गेलो. तर रिक्षावाल्यांबद्दल मला सांगावंसं का वाटतं नेहमी, मी नेहमी सांगत असते. कारण रिक्षावाले ना खूप म्हणजे खूप किरकिर करतात आणि पैशासाठी पण खूप म्हणजे लुटतात ते पैशासाठी. माझी नेहमी त्यांच्याबद्दल कंप्लेंट असते. आणि मग आम्ही गेलो माझ्या मामाच्या घरी जाताना. माझ्या बहिणीने नाही का खाऊ वगैरे घेतला त्यांना जाताना. कसं आहे ना, माझी आई म्हणजे माझी आई पण नेहमी जाते ना, तर माझी आई पण अशीच करायची, खाऊ वगैरे घ्यायची. तर तीच माझ्या बहिणींना पण आहे. मग माझ्या बहिणीने पण बेकरीमध्ये बरंच काय खायला घेतलं. मी बेकरीचा व्हिडिओ काढला. बेकरीवाल्याने पण माझा नंबर घेतला. मला म्हटले की मी पण सबस्क्राईब करेल म्हणजे तुमच्या व्हिडिओला. आमच्या बेकरीचा तुम्ही व्हिडिओ काढला त्याच्यामुळं धन्यवाद. आणि मग तिथं महाराज होते, मी महाराजांचा पण व्हिडिओ काढला. मग आम्ही घरी गेलो तर मग माझ्या मामीला खूप आनंद झाला मला बघून. त्यांनी पण घर साफसफाई करायला काढलं होतं जयंतीनिमित्त. मग तर अक्का म्हटली की आमचं काही नाही बाई, आम्ही असं चालू आहे सहज. असू द्या, तुमची कामं आज चालली तर चालली, त्यात काय. तेव्हा मग आम्ही आमच्या गळ्यात वगैरे पडल्या नाही का, त्यांना आनंद झाला. खूप दिवसांनी गेलो होतो ना. तर मग माझा मामा आला. मामाच्या आणि बहिणीच्या चांगल्या गप्पा चालल्या होत्या. आमच्या सगळ्यांच्याच गप्पा खूप छान अशा चालल्या होत्या. आणि नंतर काय केलं मी, ही माझी आजी बघा, म्हणजे आईची आई, आणि हा माझ्या मामाचा मुलगा. आणि मग हे आपले भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग आमच्या गप्पा वगैरे सुरू झाल्या. माझ्या मामाने आणले होते चॉकलेट, आणि म्हटलं माझ्या पुढं तुम्ही लहानच आहे अजून, म्हणून मामाने मला चॉकलेट खा खा असंच म्हणत होतं. मला खूप हसायला येत होतं. म्हटलं मामाला अजून खरंच आहे, आम्ही लहानच वाटतो आहे. मामा म्हणला असं येत जा, तुम्ही आले की कसं बरं वाटतं, आपल्या मामाचं घर आहे, आणि तुम्ही आल्यानंतर मला खूप आनंद होतो. मग आमचं गप्पा वगैरे चाललं तर मामीने जेवण वगैरे केलं. आम्ही जेवण वगैरे जेवलो. मग तिथून पुढे आम्ही गेलो माझ्या दुसऱ्या बारक्या मामाच्या घरी. आणि मामांच्या घरी गेलो तर म्हणजे एक आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि माझा मामा म्हणजे गौतम मामा माझा अध्यक्ष होते माझे मामा. आणि मग माझी बहीण, किचन खूप छान होतं, स्वच्छ चकचकीत. माझी बहीण म्हटली की मला बालपण आठवतं, मी पण थोडं काम करते. मग आम्ही म्हटलं अगं नको, तरी म्हणजे अक्का त्यांचे थोडेसे आपले कामं करू लागले नाही का घरातलं. म्हणले मी चहा वगैरे करते. ठीक आहे मामी म्हटल्या, कर, तुला तुझं बालपण आठवतं आहे ना, तर तू काम कर. आणि खरंच आहे, आपल्या आईचं माहेर म्हणजे आपला आजोळ, आणि तो आनंद आपल्याला खूप छान असा वाटतो मामाच्या घरी गेल्यावर. अक्काला पण खूप आनंद झाला होता. आजोळी गेलेला आनंद खरंच आहे वेगळाच असतो ना. आणि अक्काला वाटत होतं काय करू काय नको. एवढ्या दिवसांनी गेलो तर तिला बघा, तिने मनानेच चहा करायला सुरुवात केली. मामीला म्हटली मीच करणार. ठीक आहे मामी म्हटल्या, कर बाई, तुझ्या हातानेच चहा कर, तू पण कर आणि आम्हाला पण दे. मग आम्ही काय केलं, तिथून पुढं जायचं ठरवलं की म्हणजे अक्काला अजून साडी वगैरे घ्यायची होती. मग आम्ही गेलो साडीच्या दुकानामध्ये, साडीच्या शोरूममध्ये गेलो. तिथं पण खूप छान साड्या होत्या. अक्काने तिथं 2 साड्या घेतल्या, जयंतीसाठी पण घेतली, आणि अजून तिच्या घरी कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पण तिने साडी घेतली. छान साड्या होत्या तिथं. दत्तवाडीमध्येच दुकान आहे, आणि दुकानाचं नाव आहे दीप साडी सेंटर. त्या दुकानात खूप छान अशा साड्या आहेत. चला बाय.